नमस्कार श्रोते हो. या व्हिडिओमध्ये आपण आज ऐकणार आहोत मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील शेवटचा पाठ, अखेरची पायरी. संघर्ष, आत्मविश्वास आणि यश याचा मंत्र देणारा हा भाग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. नक्की ऐका आणि प्रेरणा मिळवा. चला तर मग ऐकूया. अखेरची पायरी या पाठाचा उर्वरित भाग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांच्या अहवालाची सुरुवातच माझ्या व माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करत होती. द कमिटी वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड with speed and urgency with which the Mumbai police machinery as a whole reacted to unfolding of events at 5 different venues in short span of time. Also, we note with appreciation initiative exhibited by younger police officers who showed exemplary courage and enterprise. Amongst them, we would like to mention two in particular. Vishwas Nangre Patil, Deputy Commissioner of Police of Zone 1st, and Shri Rajvardhan Sinha, DCP SB2, who tried to ferret out terrorists from within the heritage Taj. Also, Shri Sadanand Date, Additional CP, who determinedly faced terrorists in the Kama hospital and was seriously injured. समितीच्या या प्रेरक व प्रशंसनीय शब्दांनी हत्तीचं बळ दिलं. या अमानवीय हल्ल्याच्या पूर्वी केलेल्या तयारीबद्दल त्यांनी सविस्तर टिप्पणी लिहून मी घेतलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची प्रशंसा केली. प्रतिबंध व प्रतिक्रिया या दोन्ही कसोटीला मी खरा उतरलो होतो. आयुष्यात याच दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. वाईटाला, संकटाला प्रतिबंध केला की आपोआप सावध आणि यशस्वी प्रतिक्रिया दिली जाते. ज्या वेळी कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यायची, त्याचं गंभीर विश्लेषण करून त्यावर वेळीच पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. हल्ल्याच्या आधी 1.5 महिना अगोदर ताजचा कोपरांकोपरा मी स्वतः चालून पाहिला होता. त्याच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेऊन ती अधिक मजबूत कशी करता येईल याची सविस्तर चर्चा तिथल्या प्रशासनाबरोबर केली होती. या सगळ्या बाबी मुद्देसूदपणे कागदावर लिहून त्याची पूर्तता करण्यासाठी सविस्तर 28 सूचना संबंधितांना दिल्या होत्या. या सगळ्या अभ्यासाचा लढाई करताना नेमका व निश्चित फायदा झाला. ताजच्या भूलभुलैया इमारतीची पूर्ण माहिती असल्यानं कुठेही चुकलो नाही की फसलो नाही. छत्रपतींनी शिकवलेला गनिमी कावा अजूनही महाराष्ट्राच्या या पिढीच्या रक्तात रोमारोमात भिनला आहे. प्रसंगावधान राखत नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी वार केले व अनेक निरपराध लोकांचे जीव वाचवण्यात यश मिळालं. राष्ट्रपती कार्यालयानं राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक देताना जारी केलेल्या केंद्र शासनाच्या गॅझेटमधील अधिसूचनेत आमच्या कारवाईचं वस्तुनिष्ठ शब्दात वर्णन केलं आहे. मला आठवतं, हा हल्ला होण्यापूर्वी माझ्या अधिकाऱ्यांना उद्देशून मी एक अर्धशासकीय पत्र लिहिलं होतं. या पत्राचा शेवट करताना मी लिहिलं होतं, आपल्याला अतिरेकी हल्ल्याच्या अनुषंगाने सारख्या सूचना येतात किंवा काही निनावी पत्रे येतात, फोन येतात. या गोष्टींकडे आपण नेहमीचे रुटीन, अर्थहीन आणि रटाळवाणे रडगाणे म्हणून अनेकदा दुर्लक्ष करतो. कधीतरी तर संकट वासून समोर उभं राहतं आणि आपली लांडगा आला रे आला अशी स्थिती होते. अमेरिकेत 9/11च्या हल्ल्यानंतर एकही मोठा अतिरेकी हल्ला झाला नाही, कारण तिथे ब्रोकन विंडो रिस्पॉन्स सिस्टीम प्रमाणे काम होते. एखादी खिडकीची काच फुटली तरी अतिरेकी हल्ला झाला आहे असे गृहीत धरून योग्य सराव करून पूर्ण तयारीनिशी परिस्थिती कौशल्याने व व्यावसायिकतेने हाताळायची.
इस्रायलसारखे राष्ट्र काही मिनिटात युद्धसदृश तयारीसाठी तयार होते. तिथे प्रत्येक नागरिकाला तरुण वयात लष्करी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे व काय करायचे नाही याचे ज्ञान त्यांना अवगत असते आणि वारंवारच्या सरावामुळे ते कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ शकतात. वैयक्तिक शिस्तीबरोबर सार्वजनिक शिस्तही तेवढीच महत्त्वाची आहे. आयुष्याच्या वळणावर अनेक छोटी मोठी संकटे येत असतात. जसं घोड्यावर मांड टाकली की त्याला कळतं की स्वार किती दमाचा आणि ताकदीचा आहे. पकड घट्ट घेतली आहे आणि लगाम नेमका खेचला आहे हे त्याला क्षणभरातच कळतं. मग तो नखरा न करता स्वाराला जसं पाहिजे त्या दिशेनं व तेवढ्याच वेगानं झेपावतो. तसंच संकटाचं आहे. त्यांना गांगारून गेलो तर निश्चितपणे सपाटून मार खाणार. पण त्यांचा व्यवस्थित व धैर्यानं सामना केला तर तीही भुरकन उडून जातात. काही थोडा वेळ रेंगाळतात, तुमच्या सहनशक्ती आणि धाडसाची परीक्षा घेतात. एकदा त्यांना कळलं की हा बिथरणारा नाही, घाबरणारा नाही, की मग ती फार वेळ तग धरू शकत नाही. किंबहुना तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळवता येतो आणि संकटाचं रूपांतर मोठ्या संधीत आणि दैदिप्यमान यशात होत असतं. यासाठी एकच अट आवश्यक असते, ती म्हणजे दृढ आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अविरत श्रम करण्याची तयारी. दॅट्स इट. जोडीला प्रामाणिकपणा आणि अढळ निष्ठा असणं आवश्यक आहे. एक गोष्ट मी वाचली होती. एका प्रसिद्ध चित्रकाराला परमेश्वराचं चित्र काढायची होती. तो मित्रांशी सल्लामसलत करतो. त्याला एक मित्र सुचवतो, एक 5-6 वर्ष वयाचा गोड मुलगा निवड. त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र काढ. ते थेट कृष्णासारखं होईल. चित्रकार मित्राचा सल्ला ऐकतो. एक गोड मुलगा निवडतो आणि त्याला समोर बसवून परमेश्वराचं चित्र काढतो. ते थेट भगवान श्रीकृष्णासारखं बनतं. चित्रकार यशस्वी होतो. त्याला बक्कळ पैसे मिळतात. 20 वर्षानंतर त्याला राक्षसाचं चित्र बनवायची हुक्की येते. पुन्हा तो आपल्या मित्राला सल्ला विचारतो. मित्र सांगतो, तुरुंगात जा. ज्यानं अनेक खून, दंगली, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे केले आहेत असा एखादा कैदी निवड. त्याला समोर बसून राक्षसाचं चित्र काढ. चित्रकार त्याचा हाही सल्ला तंतोतंत अंमलात आणतो. तो जेलमध्ये जातो. जेलरच्या परवानगीनं मित्राच्या सल्ल्याप्रमाणे अनेक गंभीर अपराध केलेला हिंस्र दिसणारा अपराधी निवडतो. त्याला समोर बसवतो आणि सैतानाचं चित्र काढायला सुरुवात करतो. हा केस वाढलेला, लालगुंद डोळे असणारा, क्रूर चेहऱ्याचा कैदी विस्मयानं त्या चित्रकाराकडे पाहतो आणि कुतूहलानं विचारतो, माझ्याकडे पाहून तू कसलं चित्र काढतो आहेस? चित्रकार सहजपणे त्याला उत्तर देतो, मला माफ करा, पण तुमच्याकडे पाहून मी भयंकर राक्षसाचं, क्रूर सैतानाचं चित्र काढतो आहे. हे उत्तर ऐकल्यावर तो गुन्हेगार क्षणभर स्तब्ध होतो आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागतात. चित्रकार हे दृश्य पाहून अवाक होतो आणि करुणेनं त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला समोर ठेवून मी राक्षसाचं चित्र बनवतो आहे, त्यामुळे आपल्या डोळ्यातून अश्रू का वाहत आहे? तो गुन्हेगार चित्रकाराला अंतर्मुख करणारं, धक्का देणारं उत्तर देतो. चित्रकार महाशय, तुम्ही मला ओळखलं नाही. ज्या गोड मुलाला तुम्ही समोर बसून 20 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाचं चित्र काढलं होतं, तो मीच आहे. या 20 वर्षांमध्ये माझ्यातला देव हळूहळू क्षीण, दुबळा होत गेला, मरत गेला आणि राक्षस हळूहळू बलवान, धिप्पाड, मोठमोठा होत गेला. असंच आपल्या आतमध्येही 2 प्रवृत्तींचं सदैव युद्ध सुरू असतं. एक भय, संताप, असूया, द्वेष, दुःख, स्वार्थ, अपराधी भावना, न्यूनगंड, खोटेपणा, गर्व, पश्चाताप, उर्मटपणा या अवगुणांचं प्रतिनिधित्व करते, तर दुसरी शांती, प्रेम, दया, आशा, औदार्य, सहानुभूती, परोपकार, मैत्री, सत्य आणि पावित्र्य या सद्गुणांचं प्रतिनिधित्व करते. ही लढाई ईश्वर आणि दैत्य, पाप आणि पुण्य, चांगुलपणा आणि वाईटपणा या दोहोंमधील असते. आणि कोण जिंकतं? ते जिंकतं ज्याला आम्ही प्रोत्साहन देतो, ज्याला आम्ही खायला प्यायला घालतो,
ज्याच्या आम्ही आहारी जातो आणि गुलाम होतो. आतापर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये सदसद्विवेक आणि सत्याची कास धरताना खूप द्वंद्वांना, संघर्षाला सामोरं जावं लागलं. काही किंतु, काही प्रश्न, काही शंका मनामध्ये अजूनही डोकावतात. वाईट प्रवृत्तीचा लांडगाही कधी-कधी शेपूट हलवत लढिवाळपणे जवळ यायचा प्रयत्न करतो. 26/11च्या रात्री मृत्यूकडे विजिगीष वृत्तीनं धाव घेतली होती. तरी सुद्धा या अग्निदिव्यातून जिवंत बाहेर आलो. खरं तर परमेश्वरानं माझ्यासाठी बोनस आयुष्य देऊ केलं. त्याच्या मनात माझ्यासाठी काहीतरी रचनात्मक योजना असावी, म्हणून काही संकल्प, काही स्वप्न समोर आहे. पहिलं, मनामधून उरलं-सुरलं सर्व भय नष्ट करायचं आहे. मान ताठ ठेवून नजर ध्येयावर अखेरपर्यंत स्थिर ठेवायची आहे. ज्ञान संपादन करायचं आहे. खूप खूप वाचायचं आहे. जगाबद्दल जाणून घ्यायचं आहे. नवं नवं शिकायचं आहे. जे आखूड, स्वार्थी, अरुंद करणारे पाश आहेत, बंद आहेत, ते सगळे झुगारून जायचे आहे. सत्याच्या चाळणीतून प्रत्येक शब्द पारखून घ्यायचा आहे. आपलं अस्तित्व हे पूर्णत्वाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल याचा ध्यास सतत ठेवायचा आहे. जाणीवांना मृत करणाऱ्या सगळ्या नकारात्मक सवयींचा नाश करायचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून कार्यकारणवादाची कास अखेरपर्यंत धरायची आहे. कर्म आणि विचार या दोहोंची सीमा अजून खूप खूप विस्तृत करायची आहे. आतून बाहेरून स्वतःला जागृत करायचं आहे. सकारात्मक व रचनात्मक दृष्टिकोन सदैव सोबत बाळगायचा आहे. यश अपयश मिळत राहील, पण कोणत्याही अपयशानं गांगारून जायचं नाही की यशानं हुरळून. स्थितप्रज्ञ राहायचं. आयत्या मिळालेल्या घबाडाला कधी बळी पडायचं नाही. काळोखाच्या आणि निराशेच्या गर्तेमध्ये कधी रुतायचं नाही. अरे, सूर्य, चंद्र, तारे सगळे तुझ्या रक्तात वास करतात. उठायचं, लढायचं, 2 हात द्यायचे, 2 घ्यायचे, पण फसवून यश नाही मिळवायचं. युद्धपथ, विजयपथ, अग्निपथ, पथावरील प्रत्येक अग्निदिव्यास हिमतीनं सामोरं जायचं. युद्धपथावरील प्रत्येक आक्रमणास पूर्ण तयारीनिशी थोपवून धरायचं आणि विजयपथ समृद्ध करायचा. तो नियमानं, मूल्यानं आणि आशयानं अर्थपूर्ण असणाऱ्या छोट्या छोट्या पराक्रमांनी. हा युद्धपथ हा फक्त लाठी, काठी, तलवार, बंदुकींच्या फैरींचा नाही. तो आहे मानवतेची शांततापूर्ण सेवा करत, गरिबांच्या, पीडितांच्या जखमांवर, वेदनांवर शक्य तेव्हा प्रेमाची फुंकर मारत आणि अडचणीत अडकलेल्यांना देता आला तर मदतीचा, सहकार्याचा हात देत केलेला अर्थपूर्ण आयुष्य प्रवास. पोलीस सेवेत अजून 18 वर्ष आणि जोपर्यंत गात्रात प्राण आहे तोपर्यंत अविरत, न थकता, न थांबता, न भीता, संभ्रमात न जाता मार्गक्रमण करायचं आहे. ध्येय फक्त एकच आहे. मृत्यूशी गाठ बांधताना प्रेमाच्या, सेवेच्या, मदतीच्या व्रताच्या, प्रामाणिक प्रयत्नांच्या सुरकुत्या चेहऱ्यावर चमकतील. ध्येय गाठताना मान कधी झुकणार नाही आणि स्वाभिमान कधी शरमणार नाही. स्वतःच्या नजरेतून स्वतः कधी उतरणार नाही. न थकता, न थांबता, न भीता, संभ्रमात न जाता चालत राहीन, चालत राहीन. हे भारत माते, तुझ्या सेवेसाठी, तुझ्या संरक्षणासाठी. जय हिंद, जय हिंद.